नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today we are going to study the lesson The Alchemy of Nature, Unit 3.5, Standard 10. I am going to read the text with proper stress, pronunciation and intonation. I request all of you friends, please pay attention, listen carefully. See friends, the alchemy of nature. Alchemy, किमया, चमत्कार, निसर्गाचा चमत्कार. The text open with these beautiful lines by the famous poet William Blake. See, to see a world in a grain of sand and a heaven in a wild flower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. See friends, to see a world in a grain of sand. Grain of sand म्हणजे वाळूचा कण. वाळूच्या कणामध्ये काय दिसतंय विल्यम ब्लेक यांना? त्या कवीला बघा काय, एका वाळूच्या कणात संपूर्ण विश्व, सी अ वर्ल्ड, एक विश्व दिसतंय. सी, अवघे विश्व एका कणात दिसावे. अँड अ हेवन इन वाईल्ड फ्लॉवर. वाईल्ड फ्लॉवर म्हणजे रानटी जंगली फूल किंवा कोणतंही फूल म्हटलं आपण. त्या फुलात काय दिसावं? स्वर्ग, एक स्वर्ग दिसावा. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. इन्फिनिटी, पाम म्हणजे आपल्या हाताची, बघा अशी ओंजळ करतो ना आपण, हाताची ओंजळ. हाताची इवलीशी ओंजळ जी ती कशी वाटावी? होल्ड इन्फिनिटी. इन्फिनिटी अमर्यादाची वाटावी आपली हाताची ओंजळ. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड म्हणजे आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये पूर्ण विश्व सामावं अशी कल्पना बघा. हाताच्या एवढीशी आपल्या ओंजळी. अँड इटर्निटी इन अन आवर. बघा म्हणजे ॲन आवर म्हणजे काय? एक तास. कसा वाटावा? अँड इटर्निटी शाश्वत त्याला म्हणतो आपण. एका तासात पूर्ण विश्व, पूर्ण शाश्वता ज्याला आपण म्हणतो. एक तास हा पूर्ण शाश्वत काळाप्रमाणे वाटावा, अशी सुंदर कल्पना केली विल्यम ब्लेक यांनी. बरोबर. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की काय असावं या टेक्स्टमध्ये. चला मग सुरुवात करूया. सी, ॲक्च्युली द टेक्स्ट हॅज ऑलरेडी ओपन विथ दिस ब्युटिफुल 4 lines अबाउट द नेचर. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. See, the meaning is given in the margins. Instinctively म्हणजे काय म्हटलंय? बाय नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणजे मानवाची जी निसर्गदत्त जी प्रेरणा आहे ना, नॅचरल इन्स्टिंक्ट. सी, बाय नॅचरल इन्स्टिंक्ट वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपली ही प्रेरणा असते मानवाची की तो आउटडोअर ॲक्टिव्हिटीज किंवा निसर्गामध्ये फिरायला जाणे, बरोबर, घराबाहेर जाणे, ही एक निसर्गता, एक प्रेरणा आहे. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेलबिंग म्हणजे आपण स्वतःला बरी करण्यासाठी, ताजेतवाने करण्यासाठी अगदी सहज निसर्गाच्या सानिध्यात जात असतो, नाही का? बरोबर. एक निवांतपणा किंवा एक सुदिंग अनुभव घेण्यासाठी. सी, नेचर सुदेस. द मिनिंग बघा, हा शब्द आला बघा. नेचर सुदेस अँड नर्चर्स. सूद, भरून काढणे ज्याला म्हणतो आपण. निसर्ग आपल्याला बघा दिलासा देते. नर्चर, पालन पोषण करतो आपल्याला बघा. नेचर सुदेस अँड नर्चर्स. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. बघा, भरून फुलफिल्स, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स, आपल्याला प्रेरित करतो. नेचर व्हिस्पर्स अँड कमांड्स म्हणजे काय?
नेचर आपल्याशी काहीतरी हितगुज करतो, आपल्याशी कुजबुज करतो, बोलतो आणि आज्ञाही देतो. आर यू लिसनिंग? बघा टेक्स्टमध्ये म्हटलंय, तू ऐकतोय, तुम्ही ऐकता आहात का ते? वेन आय डू इट लिव्स मी इन कम्प्लीट ऑ. काय म्हटलंय? वेन आय डू मीन्स वॉट? वेन आय लिसन, वेन आय डू लिसन, जेव्हा मी ऐकतो, इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ऑ. दॅट मीन्स आय गेट सरप्राईज विथ वॉट एव्हर आय लिसन. बघा लेखक म्हणताय की जे मी ऐकतो त्याने मी आश्चर्यचकित होतो. अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट विथ वंडर. म्हणजे काय? म्हणजे अशा प्रकारचा आदरभाव, आणि त्या आदरभावाबरोबर काय? आश्चर्यभाव. बरं, आश्चर्यभावासोबत असणार आदर. सी, वेन आय डू इट, इट लिव्स मी इन कम्प्लीट ऑ. We have a hibiscus plant in our garden. Every fortnight a flower blooms on it. बघा आता पुढे काय म्हटलं की आमच्या गार्डनमध्ये हिबिस्कस म्हणजे कशाचं? जास्वंदीचं एक झाड होतं, आणि प्रत्येक पंधरवाड्याला एक फूल यायचं म्हणे त्याला. बघा काय म्हटलेलं आहे, एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. कसं असायचं ते? मोठं, तेजस्वी असं आणि नाजूक असं. Through the day, it smiles with the sun and dances with the wind. But as evening approaches, it starts wilting. See friends, the description of that hibiscus plant is given, particularly the flower, no? दिवसभर काय व्हायचं म्हणे? Through the day, it smiles with the sun. दिवसभर ते सूर्याच्या समोर असायचं, हसताना दिसायचं. अँड डान्सेस विथ विंड, वारा आला की डोलायचं वाऱ्यावर. बट वेन इव्हिनिंग अप्रोचेस, नो, जेव्हा संध्याकाळ व्हायची, इट स्टार्ट्स विल्टिंग. विल्टिंग मिनिंग इज गिव्हन, ड्राय अँड ड्रू. म्हणजे काय व्हायचं? ते कोरडं व्हायला लागायचं. सी, द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णपणे सुकून जायचं. विदर्स, ड्राईज अप. बघा दिलंय कम्प्लिटली. अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि संध्याकाळपर्यंत ते पडून जायचं त्या फांदीवरून, त्या झाडावरून, आणि मातीशी एकरूप होऊन जायचं. द फ्लॉवर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. स्प्लेंडर. बघा फ्रेंड्स, मिनिंग इज गिव्हन हिअर. स्प्लेंडर, ग्रँड अपीअरन्स. म्हणजे लेखकाने म्हटलं की एका दिवसाचं आयुष्य होतं त्याचं. कोणाचं? त्या फुलाचं. सी, द फ्लॉवर म्हटलंय, कोणतंही फ्लॉवर नाही, द फ्लॉवर. द फ्लॉवर दॅट वॉज देअर इन द गार्डन. नो, इन द गार्डन. द ऑथर, the flower, the hibiscus flower. The flower comes to life only for a day. एकच दिवस असायचं त्याचं आयुष्य. Yet it does so in full splendor. Means त्याचं आयुष्य एका दिवसाचं जरी होतं तरी ते कसं होतं? It has great appearance, पूर्ण वैभवशाली. Throughout the day, it was smiling with the or it used to smile with the sun and used to dance with the blowing wind. No, अशा description दिलेलं आहे. See, what if we too lived our life, however short, to its fullest? आपण आपलं जीवन कितीही ते कसंही असो, किती लहान असो, लहान म्हटलंय आता अर्थात कोण केव्हा मरेल हे कोणाला माहीत नाही. कोणाचं आयुष्य किती कोणाला माहिती आहे का? नाही. नोबडी नोज इट. नो वन कॅन प्रेडिक्ट इट. बट वी टू शुड लिव्ह लाईफ लाईक दॅट फ्लॉवर. सी, व्हॉट इफ, जर असं केलं तर, व्हॉट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट, अगदी परिपूर्ण आपण आपलं आयुष्य जगलं तर काय होईल? बघा प्रश्नचिन्ह दिले. चालणार नाही का? चालणार नाही का मित्रांनो? चालेल. बघा प्रश्नचिन्ह प्रत्येकाला
विचारलेला प्रश्न आहे. See in the margins there are some questions given. We will take it first. Yes, in the beginning. See. Explain the line nature whispers and commands. आता सांग. निसर्ग whisper बोलणे, talk in a low voice and commands. आता हे एक्सप्लेन करायचं आपल्याला. म्हणजेच काय? Whispering of nature is closely connected to whatever volume we hear in nature. That is the chirping of mynas or sparrows. Yes, blowing wind. This is nothing. This all sound that we hear in nature. It is nothing but the communication of nature. निसर्गाचं हे कम्युनिकेशन आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो नेचर विस्पर्स. बरोबर? निसर्गाचा आवाज बोलण्याचा. अँड इट कमांड्स अँड इट आस्क्स अस टू लिव्ह लाईफ विथ इट्स फुलेस्ट. आणि आपल्याला आज्ञा देतो एक प्रकार निसर्ग की जसं आम्ही निसर्ग जसा आहे तशा पद्धतीने तुम्ही जगा. बरोबर? कमांड्स. दॅट इज. Next, what smiles with the sun and dances with the wind? सांगा बरं आता. आपल्याला माहिती आहे हे उत्तर इथं आहे. हिबिस्कस प्लांट. अ हिबिस्कस प्लांट. It smiles with the sun and dances with the wind. Okay, next question. What lesson do we learn from the hibiscus plant? What lesson? कोणता आपण लेसन शिकायला पाहिजे? Okay, friends. What lessons do we learn from the hibiscus plant? काय शिकलो मग आपण या हिबिस्कस प्लांट कडून? कोणता धडा शिकलो? We have learned the lesson that we should live the life with its fullest. No? बरोबर? आपण आयुष्य कसं परिपूर्ण पद्धतीने जसं हिबिस्कस प्लांट जगतं ना त्या पद्धतीने. हिबिस्कसचं जर फूल एक दिवसासाठीचं आयुष्य मिळतं त्याला, पण इट लिव्ज इट्स फुलेस्ट. नो, इन द सेम मॅनर वी शुड लिव्ह अवर लाईफ विथ इट्स फुलेस्ट. ओके, दॅट लेसन वी लर्न फ्रॉम हिबिस्कस प्लांट. आता नेक्स्ट पॅराग्राफ. सी. We went to a rocky beach and saw the spread of the majestic ocean and the rocks alongside, carved, sculpted and shaped by the water. बघा आता लेखक सांगताय की आम्ही गेलो होतो कुठं? एक खडकाळ असं बीच आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो. समुद्र किनाऱ्यावर गेले असताना तर सी सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन. मॅजेस्टिक म्हणजे भव्य असा समुद्र महासागर पसरलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला काय होतं? अलॉंग साईड द रॉक्स वेअर देअर. आणि ते कसे होते ते? द रॉक्स वेअर कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. पाण्यामुळे त्यांचे बघा कोरले गेलेले होते. आता स्कल्प्टेड शिल्प जसं असतं ना आपलं दगडामध्ये काढलेले कोरीगाव तसं झालेलं आणि विविध आकार त्याला निर्माण झालेला होता. वॉटर इज सो जेंटल, रॉक इज सो हार्ड, येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्स इन. बघा मित्र काय म्हटलंय? पाणी कसं असतं? सॉफ्ट. पाणी हे जेंटल असून सुद्धा आणि खडक हा हार्ड असून सुद्धा दररोज पाणी त्या खडकावरून जात होतं आणि त्यामुळे खडकाने वाट दिली. म्हणजेच काय? पाण्याने त्याच्यावर आधिपत्य गाजवलं. सी द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे. दररोज त्याच्यावरून ते पाणी वाहत होतं आणि वर्षानुवर्ष ती प्रक्रिया चालू होती आणि म्हणून काय झालं तर
पाण्याला जसा वाटला त्याचा आकार तसा त्याने त्याचा आकार करून टाकला. कोणाचा? खडकाचा. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. बघा मी जे सांगितलं ते. और प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल अँड वी आर सो स्मॉल, येट इफ वी परसिस्ट. बघा आता म्हटलंय काय की आपल्या ज्या समस्या असतात त्या खूपच मोठ्या असतात. मानवाच्या समस्या सतत चालू असतात. बघा मानव सतत समस्या पुढे करत असतो आणि आपण अगदी लहान आणि तरीही आपण जर टिकून राहिलो अगदी आणि याचं पुढचं डॅश 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 केलं बघा आपल्याला, येट इफ वी परसिस्ट, जर आपण राहिलो म्हणजे काय? म्हणजेच काय? इफ यू लिव्ह नो वी कॅन फाइंड द प्रॉब्लेम्स टू ऑल वी कॅन फाइंड द सोल्युशन्स टू ऑल आवर प्रॉब्लेम्स. बरोबर? हे सर्वांसाठी अनुवृत्तीत ठेवलं आहे. म्हणजे उत्तर दिलेलं नाही हे प्रत्येकासाठी लेखकाने बघा. और प्रॉब्लेम्स आर सो क्लोजल, त्याचं मिनिंग पण दिलेलं आहे. एक्स्ट्रीमली लार्ज, इतके मोठे प्रॉब्लेम्स असतात तो आपले. अँड वी आर सो स्मॉल, आपण इतके लहान आहोत. येट इफ यू परसिस्ट, जर आपण सतत प्रयत्न करत असलो मित्र हो, बघा यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. म्हणून तुम्हीही सतत लढाऊ वृत्ती समोर ठेवली पाहिजे. बरोबर? इफ यू डिसाईड नो, जर तुम्ही ठरवलं, इफ यू डिसाईड देन यू कॅन कॉन्कर. तुम्ही जिंकू शकता. यू कॅन कॉन्कर द वर्ल्ड. यू कॅन अचीव व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके फ्रेंड्स? बरोबर? बघा तर या ठिकाणी इन द मार्जिन्स क्वेश्चन इज गिवन, व्हॉट काइंड ऑफ रॉक डिड द ऑथर फाइंड ऑन द बीच? सी फ्रेंड्स, म्हणजे कोणत्या प्रकारचा खडक आहे मग तो? द रॉक दॅट गिव्स इन. नो. ओके. कोणता? की बघा आपण बघितलं, द रॉक दॅट गिव्स इन. रॉक गिव्स इन. The rock that was there on the beach. Okay. आणखी मित्र हो, तुम्ही ह्या रॉकचं डिस्क्रिप्शन सायन्समध्ये पण पाहू शकता. बरोबर आहे? त्याचं द व्हॉट काइंड ऑफ रॉक डिड द ऑथर फाइंड ऑन द बीच. ओके. द रॉक दॅट वॉज कार्व्ड, sculpted and shaped by the water. That kind of rock, see, that kind of rock the author found on the beach. Okay. Okay friends, so here in this video we'll stop here. We'll continue the next paragraph in the next video friends. Okay friends, आज आपण इथं थांबूया. आता आपण जे शिकलो ते व्यवस्थित वाचा, whatever we have studied, आणि स्पेलिंग पाठ करा. ओके फ्रेंड्स, थँक यू.